तुम्ही व्हा पुढे, तुम्ही व्हा पुढे, हा व्हा पुढे, व्हा पुढे. धन्यवाद दादा. फार सुबक आणि मार्मिक अशा गीतातून आपण आपले मार्गदर्शन केले. यानंतर आपण ज्या आतुरतेने मुख्य व्याख्यानाची वाट पाहत आहात त्या व्याख्यानाची वेळ आता झालेली आहे. माननीय ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे नागपूर SSD लीडर इंडिया अगेन्स्ट EVMच्या प्रणेत्या ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करायची आहे. कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे आणि आमच्या दुरून दुरून आलेले अकोला वासीय आमच्या माय माऊल्याचा अधिक अंत बघणार नाही. मी मघांपासनं वाट बघत होते की म्हणजे माझा नंबर कधी येईल बोलण्यासाठी, कारण मलाही आपल्यासमोर व्यक्त होऊन लगेच निघायचं आहे. मी फार आतुर होते आपल्या नगरीमध्ये येण्यासाठी, कारण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये जात असताना मराठवाड्याकडील काही गावं मात्र सुटलेत. म्हणजे अकोल्यामध्ये मी पहिल्यांदा आलेली आहे आणि मी आदरणीय पुरुषोत्तम वानखेडे दादांचं अभिनंदन करते की त्यांच्यामुळे मला आज इथे येण्याची, आपणासोबत हितगुज करण्याची संधी मिळाली. आणि हे सगळं होत असताना, त्यांच्याशी वार्तालाप होत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी मला त्यांनी सांगितल्या की हा जो कार्यक्रम आहे याचं नियोजन, आयोजन किती वर्षापासून होतं. आताच प्रास्ताविकेमध्ये संगीताताईंनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे. आणि मला सर्वात या ठिकाणी आवडलेली गोष्ट ती म्हणजे ही की ताई, आम्ही कार्यक्रमाचे उद्घाटक, अध्यक्ष अशा व्यक्तींना निवडतो जे खऱ्या अर्थाने समाजातील निष्ठावान कार्यकर्ते, चळवळीला समोर घेऊन जाणारे स्वाभिमानी व्यक्ती आहेत. आणि तुम्ही बघाल तर त्यांचा जो बिझनेस आहे, जिथे आमचा समाज बघत राहतो की एखादी निवृत्त झालेले IAS, एखादी निवृत्त झालेले माजी न्यायाधीश जे आता नुकतेच झाले, परंतु खूप चांगलं झालं की आपल्या समाजाने 2 महिने होऊन सुद्धा एक साधं फूल देखील सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसला दिलं नाही. त्या मानाने आमचे जे हे उद्घाटक आहे हे त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण आमच्यासाठी आहे. ह्यांच्यासाठी आजचे जे अध्यक्ष आहे, आयोजक वर्ग आहे आणि उद्घाटक आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एक वाक्य मला आठवतं की पूर्वी लोक गरीब होते मात्र चळवळ ही श्रीमंत होती, बरोबर. आज मात्र आमच्या लोकांकडे सगळं आहे, परंतु एका विशिष्ट कम्फर्ट झोनमध्ये आम्ही चळवळ करत असतो. खऱ्या अर्थाने जर आपण याचा आलेख बघितला, रिसर्च केला तर चळवळीला आज आपण गरीब केलेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. असो, आज इथे महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत आहे, कारण रमाई जयंती. केवळ रमाई जयंती नाही, मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जात असते, त्यामध्ये महिलांची भरभरून अशी उपस्थिती असते. म्हणून आजचा एपिसोड तुम्हा सर्व महिलांसाठीच करणार आहे, कारण खऱ्या अर्थाने रमाई, भीमाई, सावित्री माईच्या आपण सर्व लेकी आहोत. आता इथे बसणारे जे आमचे वडीलधारी आणि पुरुष वर्ग म्हणतील की काहो स्मिताताई, फक्त महिलाच का, आम्ही नाही का?
तर कसं आहे, त्यामुळे आम्ही पुराव्यानिशी बोलत असतो आणि पुरावा तुमच्या समोर आहे. मोठ्या प्रमाणात महिलांची भरगच्च उपस्थिती होती. महिलाच खऱ्या अर्थाने ह्या समाजाला, धम्माला खऱ्या अर्थाने या देशामध्ये क्रांती आणणारा जर कोणी असेल तर त्या संविधानिक पिढी घडवणाऱ्या आमच्या ह्या रमाई, सावित्री, भीमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी आहेत. म्हणून मी आहे, मला काही विशिष्ट असा विषय देण्यात आला नाही, परंतु वानखेडे दादा म्हणाले की ताई, जे काही समाजात आजची परिस्थिती आहे, आंबेडकरी जनतेसमोरच नाही तर या देशासमोर काही चॅलेंजेस आहे, त्यावरती बोला. आणि अर्थातच रमाई हा जो विषय आहे हाही मी घेणार, परंतु उपस्थित असणारे आमचे जे दुसरे वडील बंधू आहेत ते या विषयाला अत्यंत योग्य पद्धतीने न्याय देऊन हाताळतीलच. तीर से तलवार से ना युद्ध की ललकार से, तीर से तलवार से ना युद्ध की ललकार से, लाएंगे हम क्रांति सिर्फ बुद्ध के ही ज्ञान से. विश्वाला शांती, मैत्री आणि करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. ह्या देशातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, शोषित पीडित बौद्धांचे उद्धारक, दिग्विजय नेते, धनाच्या थंग विद्यासागर, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आणि अर्थातच ज्या ज्या महान पुरुषांनी, महानायकांनी इथे समता प्रस्थापित करण्यासाठी महान कार्य केले, त्या समस्त महानायकांना, महाप्रजापती, जिजाऊ, भीमाई, रमाई, सावित्री, ज्योती ह्या तमाम स्त्रियांना अभिवादन करते. आणि एवढा भव्य दिव्य देखणा असा कार्यक्रम घडवून आणणाऱ्या, अत्यंत मेहनतीने गेल्या अनेक वर्षापासून मला वाटते आता, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर गावागावामधून जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला असेल तर इथे श्रम घेणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या आमच्या महिला भगिनी आणि बांधवांची ही किमया आहे की त्यांनी सुरुवातीला किती मेहनत घेतली असेल आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानेच एवढी मोठी जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्या आयोजकांना मी जय भीम करते. आणि ज्यांच्या हृदयात तथागत बुद्धांची करुणा, मनात फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची ज्वाला आणि मनगटात संविधानाचे शस्त्र असणाऱ्या आपणा सर्व सावित्री, भीमाई, रमाईच्या लेकीला मी नागपूरवरून आलेली ॲडव्होकेट स्मिता कांबळेचा क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भारत, जय संविधान. बांधवांनो, आज एवढ्या मोठ्या सन्मानाने म्हणजे मी सुद्धा तुमच्या समोर बोलते, तुम्ही सुद्धा एवढे मोठमोठे सभा संमेलने गाजवत आहे आणि तुर्तास इथे जे नवनिर्वाचित नगरसेवक, कारण आता हा काळ निवडणुकीचा काळ आहे, समजू शकते 9 वर्षानंतर महानगरपालिका, नगरपालिका अर्थातच लोकल बॉडीचे इलेक्शन्स आलेले आहेत आणि म्हणून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला संधी गमवायची नाही. आणि त्या अनुषंगच असा बाळासाहेबांचा गड असणारा हा अकोला, याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने भरघोस यश संपादित केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. नवनिर्वाचित नगरसेवकाचे देखील अभिनंदन. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित ज्या मातृ संघटना आहे त्या मातृ संघटनेचा देखील भरभरून सहयोग ह्या कार्यक्रमामध्ये योगदान आहे. समता सैनिक दलाचे, भारतीय बौद्ध महासभेचे, म्हणून त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि ह्या मातृ संघटना जिवंत करण्यासाठी तुम्हाला जर या देशामध्ये खऱ्या अर्थाने राज्य करायचं असेल, म्हणजे मी जे संशोधन केलं माझ्या रिसर्चनुसार मी अंतिमतः ह्या कन्क्लुजनवरती पोहोचलेली आहे. बांधवांनो आणि भगिनींनो, आज देश कोण चालवितं? सत्तेमध्ये कोण आहे? संविधान विरोधी लोक बसलेले आहे. बरोबर बसलेले आहे की नाही? कोण आहे? कोणती आहे? RSS आहे की नाही? एकाच वेळी स्थापन झाली की नाही समता सैनिक दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? विचार करा, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ BJP त्याचं अपत्य आहे, त्या माध्यमातून ते लोक देश चालवत आहेत. समता सैनिक दलाने एवढा मजबूत स्वतःला करायला पाहिजे आणि समाजाच्या प्रत्येक घटकाने घराघरामध्ये सैनिक निर्माण करून इतरांनाही याच्यामध्ये सामावून घेऊन
कारण संविधान निर्मित मूल्य तत्वे हे समता सैनिक दलाच्या संविधानामध्ये देखील आहे. मी स्वतः हायकोर्टची वकील असून समता सैनिक दलाची सैनिक स्वतःला संबोधन आहे. कुठल्याही पदाचा मोह नसताना केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दलाचा सैनिक असणे यामध्ये जेवढा अभिमान असतो ना बांधवांनो, तेवढा प्राऊड मला कुठेही वाटत नाही. हे सगळं मी तुम्हाला अनुभवातून सांगते. इथे मोठ्या प्रमाणात समता सैनिक दलाची सकाळी मानवंदना झालेली आहे. त्या समता सैनिक दलाला आपण मजबूत करायला पाहिजे. आज स्फूर्ती नायिका ऊर्जा यांनी केवळ त्यागमूर्तीच नाही तर निर्भीड निडर अशी आमची रमाई होती. ती रमाई महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह सुरू असताना महिला समता सैनिक दलाच्या महिला संघटनेची अध्यक्षपद भूषविते. इतकी ऐतिहासिक घटना आपणास ठाऊक आहे. आमची रमाई काही साधी सुधी फक्त दुःख भोगणारीच नाही, बाबासाहेबांच्या पाठीने तर सोबत कशी खंबीरपणे उभी राहते. म्हणून आज आपल्याला परिवर्तन ज्यांच्यामुळे घडून आलं, ज्यांच्यामुळे भारतीय संविधान या देशाला दिसलं, अशा महापुरुष घडविणारा कोण? माता रमाई. तथागत भगवान